आणि तो महत्वाचा भाग असतो. आता त्याचप्रमाणे पहिलं पाऊल उचललं गेलंय. सावंतवाडीमध्ये एक योग वर्ग चालू होतोय. त्यांनी जी प्रेरणा त्यांना भेटली, म्हणजे खूप अंतर लांब पडतंय, परंतु जवळच्या साधकांना, इथल्या लोकांना कुठेतरी एक योग वर्ग चालू मिळावा, जेणेकरून तुम्ही योग साधना घरी करू शकत नाही, परंतु योग वर्गामध्ये निश्चितपणे योग साधना चांगल्या प्रकारे होत असते. घरी तुम्ही जर योगाभ्यास करायचा ठरवला तर एकाही व्यक्तीचा अभ्यास जसा योग वर्गात होतो तसा होऊ शकत नाही. हे आतापर्यंतचा रिझल्ट आहे, तुमचं एकट्याच नाही, संपूर्ण जगाचा हाच अभ्यास आहे. त्याच्यामुळे योग वर्ग आणि योगाभ्यास करायला जर ठरवलं तर जागा पाहिजे असते, सगळ्यात महत्वाची जागा. आणि तुमच्या सावंतवाडीमध्ये अशी व्यक्ती जर भेटली असेल, त्यांनी स्वतःहून सांगितलंय, आम्ही त्यांच्याकडे मागणी न करता होता की आम्ही महाविद्यालयाचं हॉल सुद्धा अवेलेबल करू, म्हणजे जर मोठ्या प्रमाणात तुमची इथं उपस्थिती झाली तर तो हॉल देखील ते देणे, म्हणजे अशी व्यक्ती जर तुमच्या सान्निध्यात आहे, त्या व्यक्तीचा हॉल तो रिकामीच असतो. जसा महाविद्यालयीन हॉल जे असतात, जशी मंदिरं असतात, ती एरवी मंदिरं सकाळच्या वेळेस ते 1.5 तासात काहीच वापर होत नसतो, पण प्रत्येक मंदिराचा आणि प्रत्येक हॉलचा जर वापर योग वर्गासाठी झाला तर निश्चितपणे त्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या व्यक्तींचे रोग बरे होतात. कारण निश्चितपणे योगाला असा एकही व्यक्ती भेटणार नाही तुम्हाला की योग चांगला नाही असं म्हणणार. कोण? कोणीच म्हणणार नाही. जगात एकही व्यक्ती असा भेटणार नाही की योग चांगला नाही असं म्हणणार, कुणीच नाही भेटणार. मात्र योग चांगला आहे असं सगळेच म्हणतील, परंतु सकाळी उठायला टाळाटाळ होत असते. आणि त्या अवस्थेमध्ये, त्या स्थितीमध्ये तुम्ही आजच पहिल्यांदा योगाभ्यासाला आलेत असे किती जण आहेत? 1 2 3 4. तुम्ही? ओके 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 ओके. म्हणजे या सावंतवाडीच्या वर्गात, सावंतवाडीत योग वर्ग कंटिन्यू चालू आहेत. आज 18 वर्ष योग वर्ग चालू आहे, परंतु त्या योग वर्गाची उपस्थिती कमी असते. मात्र 11 जुलै पासून सावंतवाडीची एक वेगळ्या प्रकारची चळवळ चालू झाली आहे. ती महाभयंकर चळवळ आहे आणि त्या चळवळीचाच एक भाग आणि रूपांतर म्हणजे हा योग वर्ग आहे. 11 जुलै पासून, 11 जुलै 2024 पासून सावंतवाडीमध्ये योगाचं एक वेगळ्या प्रकारचं मिशन चालू आहे आणि त्या मिशनचा भाग म्हणजे हा योग वर्ग. असे योग वर्ग, कितीतरी योग वर्ग उघडले जातील सावंतवाडीमध्ये. जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं योग कक्षा चालू होतील. कारण हे सत्र जर चालवायचं ठरवलं तर 30 योग शिक्षक देखील कमी पडतील. कारण तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर जिथं जिथं घर आहे, जिथं जागा आहे, तिथं योग वर्ग निश्चितपणे उघडू शकतो. 10 जण, 15 जण, 20 जण, काही हरकत नाही. एकटा व्यक्ती योग करतो त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबर 10 जण जोडले जात आहेत, बरोबर ना? आता स्वामीजी महाराजांनी काय केलंय? दैनिक योगाभ्यासाचा एक वेगळा अभ्यासक्रम ठेवलाय, जो दररोज आपण करू शकलो पाहिजे. रोगानुसार योगाभ्यास वेगळा आहे. एखाद्या व्यक्तीला जर जाडेपणा असेल, लठ्ठपणा असेल, डायबिटीज असेल, त्यांच्यासाठी वेगवेगळी शिबिरं आहेत. ती शिबिरं घेता येतात. त्या शिबिरामध्ये जबरदस्त रिझल्ट भेटतात. 15 दिवसांच्या शिबिरामध्ये, महिन्याभराच्या शिबिरामध्ये एवढा जबरदस्त बेनिफिट मिळतो. मात्र तो बेनिफिट घेण्यासाठी तिथं ती शिबिरं लागली गेली पाहिजेत. पण कमीत कमी दैनिक योगाभ्यास तर आपला व्हायला पाहिजे. दररोजच्या जीवनामध्ये काय गरजेचं आहे? कमीत कमी 24 तासातले 1 ते 1.5 तास तुमचा योगाभ्यासासाठी जर गेला तर आयुष्यात कितीतरी अडचणी तुमच्या दूर होतात. आरोग्याबद्दलच्या समस्या आज कोणाला नाही आहेत? सगळ्यांनाच आहेत. परंतु आरोग्याबद्दलच्या समस्या आहेत म्हणून तसंच ठेवूया काय? चुकीचं आहे. मग योगाचा हा एकमेव असं औषध आहे, हे याला औषध म्हटलं जातं. योग हा सामान्य गोष्ट नाही. आणि योग म्हणजे तुम्ही आसन फक्त केलात त्याला योग म्हणतात काय? प्राणायाम फक्त केलात त्याला योग म्हणतात काय? नाही. योगाचा मुळात शब्दाचा अर्थ काय कोणाला माहिती आहे? योगाचा अर्थ आहे जोडणे. आता जोडणे म्हणजे काय? जोडणे म्हणजे काय? बांधा आणि सावंतवाडी जॉईंट होणं म्हणजे योग. काही हरकत नाही. नाहीतर मला बांध्यातून यायची काय गरज आहे? बरोबर की नाही? याला योग म्हणतात. तुमची मनं आणि माझी मनं आज या ठिकाणी जोडणे जाणं याला योग म्हणतात. आपल्या मनातील आत्मा आणि परमात्मा म्हणजे परमेश्वर याच्याशी आपण सांगड घालणं म्हणजे योग आहे. हे सगळं जोडून आणणं. माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकतेकडे माझी वाटचाल म्हणजे योग आहे. योग म्हणजे प्राणायाम म्हणजे योग नाही. सूर्यनमस्कार म्हणजे योग नाही. लक्षात घ्या. हा सगळ्या अष्टांग बाजूने ज्यावेळेस आपला योग होणार, टप्प्याटप्प्याने आपण हळूहळू शिकत जाणार. फक्त इथे येऊन तुम्ही आसनच फक्त करायचे आहेत असा भाग नाही. एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीरामुळे एखादं आसन जमत नसेल, मग तो योग करत नाही काय? नाही. त्याच्याकडून योग व्हायला पाहिजे. योगाचे नियम भरपूर आहेत. हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण योग शिकणार आहोत. दररोज अभ्यास वेगवेगळा शिकणार आहोत आणि त्या अभ्यासाचा आपल्या शरीराला निश्चितपणे फायदा होणार. परंतु तो फायदा करण्यासाठी काय करायला पाहिजे?
दररोज योग वर्गाला यायला पाहिजे. आता जर का मी ठरवलं मी योगाभ्यास करणार नाही आणि मी दुसऱ्यांना सांगतोय की तुम्ही योग करा, योग चांगला आहे, योग चांगला आहे, मीच जर करत नसेल तर मी सांगू शकतो काय? मी नाही सांगू शकत. कारण मीच योग करत नाही तर मी दुसऱ्यांना कसं सांगू? त्यामुळे मी ठरवलं की मी जर योग करतोय तर दुसऱ्यांना मी निश्चितपणे सांगू शकतो मी दररोज योगाभ्यास करतो, तुम्ही सुद्धा करा. आणि आज तुम्ही जेवढे लोक आलाय ते निश्चितपणे योगाभ्यासाबद्दल प्रेम असल्याबद्दलच आलाय. स्वतः योग करायला पाहिजे ही बुद्धी तुम्हाला परमेश्वराने दिली म्हणून तुम्ही आलात. काही जण आजच पहिल्यांदा योग वर्गामध्ये येत आहेत, त्यांचं आवर्जून मी इथं स्वागत करतोय. कारण योग वर्गाच्या पाऊल आणि तुम्ही जी वाट चाललाय त्या वाटेचा अंत जर बघितला तर भरपूर चांगला असणार. योगाशिवाय जीवन आणि योगमय जीवन याच्यामधला जो फरक आहे तो तुमच्या जीवनात निश्चितपणे दिसून येणार. येत्या काही दिवसातच तुमच्या घरातली कुटुंबातील व्यक्ती सुद्धा तुम्हाला सांगणार की योगाला तुम्ही गेल्यापासून तुमच्यात बदल झालाय. तो बदल म्हणजे योग आहे. लक्षात आला विषय? त्याच्यामुळे विलंब न घेता आपल्या पुढचे देखील कार्यक्रम आहेत म्हणजे योग वर्ग मुक्त